धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबांना न्याय देऊन त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेऊन त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल भेट घेत निवेदनाद्वारे मागणी केली आहे। धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र धनगर आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र आंदोलन आणि मोर्चेही सुरू आहेत। त्यामुळे धनगर समाजातील युवकांनी आक्रमक पवित्रा घेत गोपीनाथ रघुनाथ दांगोडे, योगेश बबनराव चौरे, ज्ञानदेव नामदेव कोल्हे ह्या 3 जणांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या बलिदानानं त्यांच्या कुटुंबावरती बेताची परिस्थिती उद्भवली आहे आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडलंय। या पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत निवेदनातून मागणी केली आहे। आत्महत्या केलेल्या पीडित 3 कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 25 लाखांची आर्थिक मदत मंजूर करावी आणि पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल केली आहे। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बाबासाहेब देशमुख हेही उपस्थित होते।